केरळमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं असून डाव्यांच्या सत्तेला सुरुंग लागलेला आहे। काँग्रेस प्रणित आघाडीला बहुमत मिळवण्यात यश आलेलं आहे। केरळमध्ये 10 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन, लेफ्टच्या हातून केरळम निसटलं। केरळमच्या रूपात एकमेव राज्य डाव्यांकडे होतं। आता देशात कुठेच सत्ता नाही। सततच्या पराभवात केरळममधला विजय काँग्रेससाठी दिलासादायक। अँटी इन्कम्बन्सीचा फटका डाव्यांना बसलाय। केरळमच्या मतदारांनी नवं सरकार निवडलंय। डाव्यांच्या बाजूने असलेल्या अल्पसंख्याक मतांचं ध्रुवीकरण करण्यात काँग्रेसला यश आलंय। भाजपचा केरळममध्ये एकही आमदार नव्हता, यावेळी खातं उघडलंय। पिनराई विजयन यांची मुख्यमंत्री पदाची हॅट्रिक हुकली आहे। आसाममध्ये पुन्हा भाजपच्या हाती आता सत्ता हली आहे। हेमंत बिस्वा सर्वांनी गड राखलेला आहे। काँग्रेस नेते गौरव गोगोई यांचा देखील पराभव झालेला आहे। आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचं सरकार आलंय। आसाममध्ये मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांचा प्रभाव कायम आहे। आसाममध्येही लाडक्या बहिणी भाजपच्या बाजूने महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ। आसाममध्ये भाजप सरकारकडून 26 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे। गौरव गोगोई, राहुल गांधी यांनी ताकद लावली, पण काँग्रेसला आसामच्या जनतेनं पसंती दिली नाही। AIUDF सोबत काँग्रेसनं आघाडी न केल्यानं मुस्लिम मतांचं विभाजन झालं, ज्याचा भाजपला फायदा। आसाममध्ये पहिल्यांदाच एकाच पक्षाचं सलग तिसऱ्यांदा सरकार आलंय। ईशान्य भारतात भाजपचा दबदबा कायम। 2016 पासून भाजपची पकड। जनतेनं दीदींना पश्चिम बंगालचा खरा पक्ष कोणता हे दाखवून दिलं, अशी प्रतिक्रिया दिली आहे देवेंद्र फडणवीसांनी। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं महापरिवर्तन घडवून दाखवलं असं त्यांनी म्हटलंय। तर दीदींनी नेहमी केंद्राचा निधी नाकारला, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये विकास झाला नाही, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। एकीकडे दीदीचं कुशासन होतं आणि दुसरीकडे मोदीजींच्या माध्यमातून बंगालमध्ये हजारो कोटी रुपयांची कामं चालली होती। त्यामुळे जनतेला हा विश्वास बसला की कोणी जर परिवर्तन बंगालमध्ये घडवू शकतं तर त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदीजी आहेत। ममता दीदींनी नेहमी केंद्र सरकार बरोबर अगदी विरोधाची भूमिका घेतली, टोकाची भूमिका घेतली। केंद्र सरकारकडून कधी त्यांनी राज्यासाठी विकास निधी घेण्याचं टाळलं आणि एक अहंकार त्या ठिकाणी त्यांचा पाहायला मिळाला। त्यामुळे राज्याचा विकास देखील झाला नाही। द्वेषाचं द्वेष, धर्मांधता, SIR या सगळ्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांचा विजय रोखण्यात आला। ममता बॅनर्जी यांचा पराभव अशक्य होता आणि अशक्य आहे। आज भारतीय जनता पक्ष जिंकताना जो दिसतोय, हा विजय सरळ मार्गाने मिळवलेला नाही, हे आपणही पाहताय, आपण सुद्धा अनुभवताय। संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुमच्यामध्ये एवढीच हिम्मत होती तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीसाठी जाऊन 10 सभा घ्यायला पाहिजे होत्या। जर उद्धवजींनी 10 सभा तिथं घेतल्या असता तर खात्रीशीर सांगतो अजून 10 जास्त मतदान आपल्याला मिळाले असते आणि 10 जास्त जागा आपल्या मिळालेल्या असत्या। उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत जर का कोलकात्यात गेले असते तर भारतीय जनता पार्टीच्या अजून 10 जागा वाढल्या असत्या आणि ममता बॅनर्जीच्या 10 जागा कमी झाल्या असत्या, कारण ही कॉमेडी सर्कस कुणालाही ऐकायची नाही।